नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। लोहारमाळ येथून सावित्री नदीत वाहून गेलेल्या व्यक्तीचे रेस्क्यू टीमकडून चौथ्या दिवशीही शोधकार्य सुरू। पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ येथून सोमवार दिनांक 23 जून रोजी एक परप्रांतीय कामगार सावित्री नदीत वाहून गेल्याची घटना घडली होती। वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधण्यासाठी रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू असताना रेस्क्यू बोट पाण्याच्या प्रवाहात कलंडण्याची घटना घडली होती। यावेळी बोटमधून रेस्क्यू टीम मेंबर्सने वेळीच नदीपात्रात उड्या मारल्याने मोठी दुर्घटना टळली होती। अशा घटनांना मात करीत आत्मविश्वासाने रेस्क्यू मेंबर्सने शोधकार्य सुरू ठेवले। वाहून गेलेल्या व्यक्तीच्या शोधण्यासाठी आज चौथ्या दिवशीही रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू होते। या शोधकार्यामध्ये श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे सदस्य दीपक उतेकर, अरुण मोहिते, अमित वाडकर, लक्ष्मण कळंबे व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भुईर, पोलादपूर। एकदम मजेत होते। आता रिगे बोलून आता देख द्या, आता देख द्या बोलतो। मशीन सोडा वर मशीन नाही सरळ जाणार काम करा। ते फिरू दे, हे तू इकडे जॅकेट आहे। ओ मागना मागे लावा ना, वरना मागे लावा। इकडे ना तिकडे होय जर तिकडे घ्या, जाऊ द्या वरती। काय करायचं थांब बाबा, थांब राहिला। हँडल इकडे फिरवा तुमचा। काय घेते तो, काय घेते हँडल। इंजन सरळ करा, इंजन सरळ करा। सुसाट जाऊ द्या। जर इंजन सरळ ठेवा, इंजन सरळ ठेवा। समुद्रामध्ये रायडिंग समुद्राचा नदीचा वेगळा आहे। पलटी नाही मारली, ते रशी वाढणारी चुकी झाली, त्यांनी पाण्याच्या दिशेला ओढली। मशीन का इकडे तिकडे फिरवत नाही। अरे हो नाही, एकदम पुढं 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 हो, एकाने मोबाईल नेला का तुम्ही? दोघांनी नेलाय, दीपालाचा माझ्याकडे मागच बसले तुमचे सर आहेत ना त्यांनी। हा ओके ओके। इंजन सरळ ठेवूनच चालायचं।